राज्याच्या तापमानात सातत्याने चढ उतार पाहायला मिळतात। किमान तापमानात घट झाल्याने राज्यात काहीसा गारठा वाढलाय। आज 10 फेब्रुवारी रोजी राज्याच्या किमान तापमानातील घट पुढील 2 दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे, तर दुपारच्या वेळी उकाडा राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। उत्तर भारतात थंडीचा कडाका काहीसा कमी झाला असून सोमवारी म्हणजेच काल 9 फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशच्या शहाजनपूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी 6.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, तर सकाळी 8:30 वाजेपर्यंतच्या 24 तासांमध्ये कर्नाटकच्या कारवार येथे देशातील उच्चांकी 37.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। सोमवारी म्हणजेच काल 9 फेब्रुवारी रोजी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात राज्यातील निचांकी 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। निफाड येथील गहू संशोधन केंद्रात 10.2 अंश सेल्सिअस, धुळे येथील कृषी महाविद्यालयात 10.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले। कोकणातील रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी 36 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। राज्याच्या किमान तापमानात घट झाल्याने पहाटे गारठा वाढला असला तरी दुपारच्या वेळी उकाडा कायम आहे। आज 10 फेब्रुवारी रोजी किमान तापमानातील घट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे।